रामराम मित्रांनो, मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लष्करी अळी म्हणजेच लष्करी अळी यावर्षी हरभऱ्याच्या पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात का आली, तसेच आपल्याला या अळीपासून आपल्या पिकाचे कसा बचाव करता येईल किंवा या अळीवर कसे नियंत्रण करता येईल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांनाच म्हणजेच आपल्याला एक नाही अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। यातून एक संकट म्हणजे आता लष्करीचा चण्याच्या पिकावर झालेला प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला। मित्रांनो, यावर्षी काय झाले, अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसाने हजेरी तर लावलीच, पण ढगाळी वातावरण सुद्धा निर्माण झाले 5 ते 7 दिवस, तसेच धुके पण खूप पडले। या दिवसात काय झाले मित्रांनो की लष्करी अळीची पैदास हे खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे त्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढून गेली। आणि याच दिवसामध्ये काही शेतकऱ्यांनी हरभरा जेमतेम पेरला होता, तर काही शेतकऱ्यांचा हरभरा जमिनीतून बाहेर निघलेला होता 3-4 दिवस झालेले, किंवा काही शेतकरी पेरण्याच्या तयारीत होते। तर हे जी अळी आहे हिला काहीच नाही मिळाले आणि हिने डायरेक्ट आपल्या त्या लहान हरभऱ्याच्याच पिकावर अटॅक केला। खूप साऱ्या शेतकऱ्यांना तर हे सुद्धा समजून आले की आपल्या पिकासोबत नेमके होत का आहे। काही ना वाटत की ह्या ससा किंवा सारस किंवा रोई आपला हरभरा खात आहे, किंवा काही ना वाटत की आपला हरभराचे बियाणंच कमजोर आहे म्हणून कमी निघत आहे। पण खूप काही दिवसांनी म्हणजे थोड्या दिवसांनी समजलं की हा प्रकार अळीचा आहे। मित्रांनो, लष्करी ही हरभऱ्याच्या पिकावर दरवर्षीच पडते, पण यावर्षी थोडी लवकर पडली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडली। म्हणून काय झाले, आणि या दिवसात हरभरा हा खूप लहान होता म्हणून काय झालं, शेतकऱ्यांनी फवारणी सुद्धा नाही घेतली। आणि कोणीच केव्हाच आपण शेतकरी इतक्या लहान अवस्थेत हरभऱ्यावर तरी अळीची तर फवारणी नाही घेत, अळीनाशकाची, कारण की हरभरा खूप लहान असतो, जमतेम जमिनीतून निघण्याच्या अवस्थेत होता। आणि याच कारणामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागलं। काही शेतकऱ्यांना हेच समजून आलं की आपल्या पिकासोबत नेमकं झालं तरी काय, ते जमिनीतच सडलं की आपण जास्त पाणी दिलं म्हणून जमिनीत सडलं का काय झालं बा नेमकं, पण हे लष्करी अळीमुळे झालं। मित्रांनो, ही जे अळी आहे हिला हेलिकोवर्पा अर्मेगिरा किंवा घाटे अळी नाहीतर लष्करी अळी ह्या नावाने ओळखले जाते। या अळीवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेंझोएट 5% हा घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कोणत्याही अळीनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे। यामध्ये तुम्ही पोकलॅम किंवा सागा याची 12 ते 15 ग्राम प्रतिपंप अशी फवारणी घेऊ शकता, किंवा सिजंटा कंपनीचे इव्हिसेंट 3 ग्राम प्रतिपंप, नाहीतर टाटा टाकुमी हे 10 ग्राम प्रतिपंप, किंवा ॲम्प्लिगो कंपनीची ॲम्प्लिगो हे 10 ml ते 15 ml प्रतिपंप अशी यापैकी कोणतीही एका अळीनाशकाची फवारणी घेऊन तुम्ही या आपल्या लष्करी अळीवर नियंत्रण करू शकतात। तसेच तुम्ही अदामा कंपनीचे बॅराझाइड हे चांगले एक औषध मानले जाते, कारण की यामध्ये नोहाल लुरान आणि इमॅमॅक्टिन बेंझोएट हे दोन्ही अळीनाशकाचे असे घटक आहे। किंवा यापेक्षाही महागमध्ये घेतो म्हटलं तर बायर कंपनीचं फेम, व्हायगो नाहीतर कोराजन हे 15 ml प्रतिपंप अशी फवारणी घेऊ शकता। तुम्हाला सुद्धा तुमच्या हरभऱ्यामध्ये अळी दिसून येत असेल तर मी सांगितलेल्या कोणत्याही एक अशा औषधीची तुम्ही फवारणी घेऊ शकता आणि यामुळे आपल्या पिकावरील अळीचे नियंत्रण होणारच होणार। मित्रांनो, जर आपल्याला हरभरा पिकाचे चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर आपल्या पिकाला अळीच्या प्रादुर्भावापासून कोणत्याही अळीच्या प्रादुर्भावापासून बचावून ठेवणे किंवा योग्य वेळेवर फवारणी घेऊन अळीवर नियंत्रण करणे हे खूप खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो। कारण कोणतेही पीक असू द्या, त्या पिकाच्या उत्पन्नात घट येण्याचे सर्वात मोठे कारण ही त्या पिकावर आलेली कीड किंवा अळीच असते, किंवा त्यावर आपण योग्य वेळेवर नियंत्रण नाही केले हेच कारण मुख्य असते। तर खूप सारे शेतकरी हरभरा पिकाचे आपलं उत्पन्न वाढावं म्हणून
काय करतात, महाग महाग अशी फूल येण्यासाठी फवारणी घेतात, तर घाटे भरून येण्यासाठी फवारणी घेतात आणि अळीची फवारणी मागे पुढे घेतात किंवा घेतच नाही शेवटची फवारणी. पण असे शेतकऱ्यांनी नाही करावे, कारण निसर्गाने जर साथ दिली तर आपल्या हरभऱ्याला फुले हे लागणारच आहे, घाट्या भरणारच आहे. म्हणजेच पिकाला योग्य वेळेवर योग्य वातावरण मिळाले तर, म्हणजे आणि वातावरण जर योग्य नाही मिळाले तर तुम्ही किती फुल निघण्यासाठी, दाट फुल निघण्यासाठी फवारणी घ्या, घाटे भरण्यासाठी फवारणी घ्या, काही उपयोग होणार नाही. पण आपण जर अळीपासून आपल्या पिकाचा बचाव करून ठेवला तर आपल्या उत्पन्नात वाढ होणार, म्हणजे होणारच, हे पक्का आहे. म्हणून अळीच्या बचावासाठी किंवा तिच्यावर नियंत्रण करण्यासाठी योग्य अशी फवारणी घ्या आणि वेळेच्या अगोदर घ्या. तसेच व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.